नदीकाठी गेलो तर मला गाजर मिळतील, पण मला चालत जावं लागेल आणि चालता चालता जोवर मी पोहोचीन तोवर हे ऊन माझा जीव घेईल. सशा दादा, तू इतक्या उन्हात कुठे चाललायस? तू तर घरी पण थांबू शकतो ना. कोकिळाताई, नदीकाठी मी काही गाजर खायला जातोय, पण तिकडे जाता जाता खूप थकून जाईन. किती छान झालं असतं जर मी तुझ्यासारखं उडू शकलो असतो. मी आता तिथूनच येतेय. नदीकाठी गाजर नाहीयेत. सगळे लोक गाजर घेऊन गेले. अरे, आता मी काय करू? सशा दादा, तिथे आंब्याच्या झाडावर गोड आंबे लागले आहेत. तुला आवडतात? पण तसं तर मी गाजर खाल्लं असतं. पण त्या म्हणतात ना की चित्त्याला काही नाही मिळालं तर तो गवतही खाऊन घेईल, तसंच मला काही नाही मिळालं तर मी आंबे खाऊन घेईन. सशा दादा, मी जाऊ शकते का? तिथे एका कावळ्याचं घरट आहे. मी समजा आता तिथे गेली, सगळे कावळे शहरात गेले असताना, तर मी त्या घरट्यात अंडी देऊ शकीन. कोकिळाताई, कावळ्यांच्या घरट्यात अंडी देण्याची तुझी जुनी सवय अजूनही नाही गेली का? त्या आमच्या कोकिळांमधल्या गोष्टी आहेत. त्यावर प्रश्न नाही केलेलाच बरा. मला वाटतं कोकिळाला माझं बोलणं आवडलं नाही. काही हरकत नाही, मी आंब्याच्या झाडाजवळ जातो. आंबा आहे मलगोवा आंबा आहे, गोड गोड आंबा आहे. मस्त नशीब आहे. ते पहा, गोड रसरशीत पिकलेला आंबा तिथे जमिनीवर पडलाय. मी आज तो पूर्ण खाऊन घेईन. वा वा, रसरशीत आंबा. वा वा. आंबा बघा, आंबा आहे. तिथेच ठेव, तो माझा आंबा आहे. हा आंबा तर या झाडावरनं खाली पडला आहे. मग तुझा कसा झाला? या आंब्याला जमिनीवर पडलेलं पहिले मी पाहिलं होतं, तर मग हा आंबा माझा झाला. नाही, मी नाही देणार. मला दे आंबा. काय गोंधळ सुरू आहे? आंब्यासाठी लढताय? सगळ्यात आधी मी त्या आंब्याला पाहिला. आंब्याला उचलायच्या आधीच या माकड उन्नीने ते उचलला. या आंब्याला पहिले मी पाहिलं होतं. जोवर मी याला उचलायला पोहोचलो, बंदर उन्नींनी हा आंबा घेऊन घेतला. फक्त बघून थोडी काही होतं. ज्यांनी पहिले हा आंबा येऊन उचलला, हा आंबा त्याचा झाला. न्याय तुमच्या दोघांच्याही बाजूनी आहे. म्हणून ह्या आंब्याच्या मामल्यामध्ये शेवटचा निर्णय मी घेणार. तूच सांग गाढवा. माकडूंनी, आता या आंब्याला जमिनीवर ठेव. घे, ठेवला. ठीक आहे. आता तुम्ही दोघही त्या तिथल्या दगडापासून धावत धावत या आणि या आंब्याला घ्या. तुम्ही दोघही चांगले धावपटू आहात ना? जो सगळ्यात आधी धावून हा आंबा घेईल, आंबा त्याचा झाला. मान्य आहे तुम्हाला? मला मान्य आहे. मला सुद्धा. मग ठीक आहे. तुम्ही दोघही स्पर्धेसाठी तयार व्हा. आता तर हा आंबा माझ्या पोटात जाणार. छान. अरे गाढवा, आम्ही तयार आहोत. आम्ही येऊ का? करा जे तुम्हाला बरं वाटतंय.
तुम्ही दोघंही जसे तिकडून येत होतात एक कावळा अचानक उडून आला आणि आंबा घेऊन उडून गेला मुलांनो. खोट, साफ खोट. आमचा विश्वास नाहीये यावर. गाढव दादा, तू आम्हाला फसवलास. माझ्यावर विश्वास ठेवा. तो आंबा एका कावळ्यांनीच नेलाय. तुमचं नशीब वाईट आहे मुलांनो. तुम्हाला तो आंबा खायला नाही मिळाला.